करण्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे, 150 मीटरच्या आत आहे. तुम्ही म्हटलं हे रूल्स अँड रेग्युलेशन फक्त बोलतच लागू होतात, बाकी त्यांना जात नाही होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात. आणि महापालिकेमध्ये की प्रायव्हेट आहे? प्रायव्हेट. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून सतत केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही. या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितका विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 लोकांचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन. रोज हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. कोण घेतो? महापालिकेवाले. बोलतात सर्वांनी जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय आहे, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. तू कपडेच टाकतो ना सगळं. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनातून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणीच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, तिथं काय प्रॉब्लेम झालाय बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते दादा. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांचे धंदे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं काही संपलाय, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तू तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण नाही, राहू द्या आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता, थोडं 1 मिनिट सत्ता. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा, मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. ठीक आहे. त्यांच्या